हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खरोखर माझा आयुष्याचा वन ऑफ द स्पेशल व्हिडिओ आहे. आणि एवढा खुशीने एवढा प्राऊडली का सांगतो, बिकॉज आजचा दिवस खूप मोठा आहे. बॅक इन 3.5 वर्षाआधी जेव्हा आपण फ्लॅट बुक केलेला, फ्लॅट घेतलेला, तेव्हा हा दिवस येईल एवढा लवकर वाटलं नव्हतं. आजचा दिवशी आपल्या घराची कळशपूजा आहे. आज आहे 16 जून आणि माझं लग्न आहे, म्हणजे आमचं लग्न आहे 20 जून. लिटरली 4 दिवस बाकी, पण आज 16 जूनला घरी कळश पूजा नॉर्मल पूजा करतो आहे, जेणेकरून आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला आपल्या नवीन घरी आबोलीला घेऊन जाता येईल आणि सगळ्या गोष्टी तिथं करता येतील. सो आता आईबाबाचं हस्ते कळशपूजन होणार आहे. नॉर्मल जी पूजा म्हणतो आपण, माठ आणि झाडू वगैरे ठेवून, ती पूजा होणार आहे. तो आय एम सुपर हॅपी. खूप साऱ्या फिलिंग्स, असे मिक्स फिलिंग आहेत. आज काय बोलू काय नाही असं होतं आहे. बट ठीक आहे, आधी जाऊयात, पूजा करूयात. घर ऑलमोस्ट 90% रेडी आहे. छोटे मोठे जे चेंजेस फिनिशिंग असतात ते बाकी आहे, ते तिथं चालू आहे. ते उद्यापर्यंत सगळं होऊन जाईल. त्याच्यानंतर मग घरात जे सामग्री असते, बाकीचे जे इसेन्शियल गोष्टी आहेत त्या लावतील. आणि आय डोंट नो, म्हणजे हा मुवमेंट एवढा मोठा आहे ना, पण फक्त टाईम कन्स्टंट आणि सगळे इव्हेंट एकत्र येऊन गेलेत म्हणून मला तेवढं एक्सप्रेस करता येत नाही. बट शुअर आजचा दिवस माझा आयुष्याचा वन ऑफ द बेस्ट दिवस असणार आहे. बाबा येऊन गेलेत मागे. पप्पा काय म्हणायचं, कुठं चाललो आपण? पहिल्यांदा ते सांगा, कुठं चाललो आपण? आपल्याला नव्या घरी जायचे आज. कशासाठी? कळस पूजा आहे आज. कळश पूजा म्हणजे असं समजा की घराची पहिली पूजा जी असते ती होणार आहे, आणि ती पण आईबाबांचा हस्ते होणार आहे. ती झाल्यानंतर मग लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आमची मोठी पूजा आहे, घराची वास्तुपूजा ज्याला म्हणतात, ती एकदम प्रॉपर वास्तुशांतीची पूजा, ती पण होणार आहे. पण आज कळश पूजा करायचं रिझन असं की उद्यापासून आपले लग्नाचे इव्हेंट चालू होणार आहेत. मेहंदी फंक्शन, हे फंक्शन, ते फंक्शन. सो त्याचा टाईम नाही भेटणार. आणि आम्हाला जेव्हा लग्न होईल, सो नवीन घरी सगळ्या इव्हेंट जे असतात नंतरचे ते तिथं करायचे होते. सो किती मोठा दिवस आहे असं समजतं. एकदम मोठा दिवस, फार मोठा दिवस आहे. आपल्या घराचं कळश पूजन म्हणजे काय, असं समजा की फायनली घर झालंय आणि यस, छोटे मोठे काम आहे बाकी. हां, बस ते सांगितलं मी. कसं वाटतं तुम्हाला? एकदम फील होतं, एकदम भारी वाटतंय. हां, खरंच भारी वाटते. मी आत्ता तुम्हाला खोटं वाटेल, सकाळपासून मी फक्त फिरस्तीवर आहे. सकाळी तुम्ही बघितलं असेल, आधीची क्लिप, लग्नाचे कपडे घ्यायला गेलो, सगळं तिथं आमचं झालं. त्यावरून नंतर मी फ्लॅटला गेलो. फ्लॅटला व्हिडिओ सोडा मला म्हणजे बिलकुल टाईम नव्हता. एवढं मी डिस्कशन चालू होतं, सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या व्यवस्थित बघणं, कुठं काय मिस्टेक होतात ते त्यांना सांगणं, त्याच्यावर ते काम करतील आणि ते सगळं होऊन जाईल. बट येस, 90% डन झालेलं आहे. अँड आय एम सुपर हॅपी, सुपर ब्लेस्ड, सुपर ग्रेटफुल. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. असं आमच्यावर प्रेम असू द्या आणि सबस्क्राईब करून द्या. इथून पुढची जर्नी एकदम भारी असणार आहे आणि आतापर्यंत पण भारीच आहे. पण यस, आता ज्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठे इव्हेंट आणि मोठ्या गोष्टी ज्याच्यासाठी आपण एवढे 7-8 वर्ष मेहनत करून इथपर्यंत आलो, ते आता फायनली आपल्याला त्याचं रिझल्ट आणि त्याचं जे फळ आहे ते भेटलं आहे आणि ते होतं आहे. खरं आहे ना? मेहनतीशिवाय पर्याय आहे का ह्या लोकांना सांगा. मेहनत करावं लागते. मला काय लाईव्ह एक्झाम्पल आहे तुमच्या समोर. वरवाल्याचे साथ आणि आपली मेहनत. या माणसाकडनं आम्ही तिघं भाऊ एकच गोष्ट शिकलो, मेहनत करत राहा, त्याचं फळ तुम्हाला न मागता भेटेल आणि भेटेलच. तुम्हाला दिसतंय सगळं तुमच्या समोर, अख्खी जर्नी. बस एकच आहे, तुम्हाला रात्रंदिवस मेहनत करावी लागेल आणि तुमचं स्वप्न तुम्हालाच पूर्ण करावं लागतील. ठीक आहे, आता मी जास्त बोलबचन टाकत नाही, पटकन जाऊयात घरी. आई आणि ते सगळ्या माझ्या मावशी वगैरे वाट बघतायत. सो जाऊयात आणि त्यांचे पण रिॲक्शन आणि ती पूजा वगैरे जे मुवमेंट आहेत ते कॅप्चर करूया. ठीक आहे, लेट्स गो. माठ येऊन गेलंय, आई, मावशी, तिकडं आत्या पण आहे, परी पण आहे, सगळेच चाललोय. यांना पण विचारू त्यांना कसं फील होतंय, पण इथं नाही, तिथं गेल्यावर. ठीक आहे, कसं वाटणार? मस्त वाटतं. हां, मस्त वाटतं. कसं वाटणार? एकदम छान वाटतंय. एकदम छान वाटतं ना. बघा, आत्यांचा हातात झाडू, मावशीचा हातात हे पूजाचं सामान, हे आरती आणि सगळं चालतं. आयरणीवाले पण लोक आहेत. मावशीच्या हातात काय आहे? अच्छा, हा पूजाचं सामग्री आहे. आणि मम्मीच्या हातात हे. ठीक आहे, चला हे वरती आलं आपलं. ऑल राईट, फायनली झाले कळश पूजन.
घरातल्या घरात नॉर्मल पूजा करून घेतली म्हणजे आता प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. लग्नानंतर डायरेक्ट इथे येऊ शकतो. आता आईबाबांना सगळ्यांना विचारून घेऊ त्यांचे एक्सपिरियन्स किंवा त्यांना काय फील होत आहे. ठीक आहे, कसं वाटतं आता पूजा वगैरे झाली, घर बघितलंय, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय मला. जेव्हा पहिले आले मी खायला तेव्हा मला असं काय वाटतं हे असं काय देऊन केलं, काय टीचर करून टाकलं असं वाटत होतं. पण आता पूर्ण घर झालं तर मला खूप भारी वाटते. खूप भारी असं वाटतं इथून नाही जायचं, इथेच राहायचं. इथंच राहायचं. आणि आल्यापासून मला एकदम बघून एकदम खुशी वाटते. हां, आल्याबरोबर मला माझ्या मनात असं खुशी सांभाळत जात सांभाळत नाही, हां. हां, एवढी खुशी होऊन खूप छान गेली मला, वाटतं. छान वाटते. हां. कसं वाट राहा तुला? चांगलं वाट राहा. येतून आलं. ठीक. हां, आत्या कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान वाटतंय भाऊ. माझ्या भावाचं नाव रोशन केलं तुम्ही. हां, गरीब परिस्थितीमधून वर आलो आम्ही, गुड. त्याच्यासाठी छान वाटलं मला. छान वाटतं सगळ्यांना. ठीक आहे, तुम्ही चौघ करा, तुमचा फोटो काढतो मी. ठीक आहे, ही आपली एक छोटीशी मेमरी आजच्या दिवसाची. असं वाटतं पप्पांना विचारलं पण तरी विचारून घेऊ. हां, गुड आहे, गुड. अरे पप्पा इमोशनल होत आहे, क्या बात आहे, क्यों? पप्पा इमोशनल होता थोडे आणि पप्पांना खूप अशी प्राऊड फिलिंगमुळे मे बी इमोशनल झाले. आय डोंट नो बट इमोशनल. कसं वाटतं ते? मस्त आहे. मस्त आहे एकदम. चलो आता यांचे फोटोज काढू. मी पण एखादा फोटो काढतो आजच्या चांगल्या मेमरीसाठी आणि मग वरती दादाचा फ्लॅट पण सगळ्यांना दाखवायचा, ते दाखव. आणि मला माझा अवतार सुधारायला जायचं आहे, हेअरकट करायला जायचं आहे. त्याच्यानंतर मग उद्याचे आणि मग इथून पुढे सगळे मेन फंक्शन चालू होणार आहेत आणि मजा येणार. ठीक आहे, सो फार सो गुड, डन अँड बेस्ट. म्हणजे झालं काय करायचं आणि काय बोलायचं. जेवढं पण बोललो, जेवढं पण शेअर केलं कमीच आहे. पण आपले पॅरेंट्स आपल्यावर प्राऊड आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी सगळं काही सांगून जाते. ठीक आहे, ते हॅपी, आपण हॅपी, सगळं. मग अजून काय पाहिजे पोरांना? हीच जगा वेगळी आणि बेस्ट फिलिंग आहे, ज्याच्यासाठी आपण एवढी मेहनत करत असतो. सो जेवढे लोक बघतायत मेहनत करत राहा, असं नाही 1 दिवसात 2 दिवसात, 1 महिन्यात 1 वर्षात होऊन जाईल. खूप वर्षांची मेहनत असते, त्याच्यानंतर हे सगळं होत असतं. ठीक आहे, आता मी जास्त ज्ञान नाही देत, बट जे काही खरं आहे, जे काही रियालिटी तेच तुम्हाला सांगतोय. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. ठीक आहे, बट आजचा दिवस खरंच वन ऑफ द बेस्ट डे माझा आयुष्याचा आणि ते झालेलं आहे. ठीक आहे, माझा अवतार झाला आहे. सकाळपासून नुसता फिरफिर करतोय मी हेड्याकडे. आता पण चहा पिला, फक्त 5 मिनटं घरात बसलो. आता चाललो हेअरकट करायला आणि जरा अवतार सुधारायला, जरा चिल मारतो, जरा शांततेत बसतो, स्वतःला टाईम देतो आणि उद्यापासून मग ॲक्च्युअल फंक्शन स्टार्ट होणार आहे. सो येस, आय होप तुम्हाला हे जे क्लिप्स आहेत, हे जे इव्हेंट होत आहेत, हे सगळं बघून मजा येत असेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करू द्या. डू सबस्क्राईब गाइस. काका इनको बोलो ना, सब्सक्राइब कर दो. किसको इधर किसको बोलूं? इधर बोलो सिर्फ. सब्सक्राइब कर. अभी तो करना ही पडेगा. ट्रस्ट मी, असला उद्योग मी करत नाही, मला अजिबात पटत नाही. पण आमचे महादेव भाऊ आहेत, त्यांनी मला जरा फोर्स केला की एकदा लग्न असतं, हे सगळ्या हाऊस वगैरे जे काही आहे ते आत्ताच करून घ्या. इथं चेहऱ्याला काहीतरी काढं वगैरे लावून ठेवलंय, हातात चहा पित नाही, सॉरी कॉफी पित नाही, कॉफी आणून दिली आहे. चॅलेंज केलं, एकदा पिऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि इथं खाली असलं काहीतरी चाललंय. अवघड आहे आमच्या महादेव दादांचं. माझे एकदम चांगले मित्र आहेत ते, म्हणून असं प्रेमापोटी ते स्वतःहून सांगतात हे करा ते करा, आणि मी पण ऐकून घेतो. बट ठीक आहे, हे करून घेऊ. आणि बघा, नाव घेतलं आणि हाजीर आहेत ते. हे एवढं सगळं का करतोय आपण? प्रेम आहे हे मैत्री प्रेम. बघा, मैत्री प्रेम आहे. मैत्री प्रेमाने कालू बनवून टाकले मला या माणसाने. 10 वर्षाचं प्रेम. मला एक सांगा, तुम्हाला माहिती, मला चहा कॉफी अजिबात आवडत नाही, तरी कुठल्या खुशीमध्ये कॉफी? वेडिंग स्पेशल ग्रूमिंग चालू आहे. आयो भगवान. एनर्जेटिक पाहिजे ना. तुम्ही चहा पिलं तर झोपणार परत. चहा नाही झोपणार? हा, खरं नाही हो. चहा म्हणजे मध्ये कॅफेन असतो, हा. तो माइंडला अलर्ट करतो आणि अच्छा. तो जो झोपीचा किंवा टायर्डनेस असतो तो निघून जातो. म्हणून तुम्ही कॉफी आणली का? मला वाटलं तुम्ही चॅलेंज दिला की कॉफी पिऊन बघ, एकदम मजा येईल असं. नाही. बट ठीक आहे, चेअर्स. चेअर्स. लोक काय चेस करतात, बट आपण कॉफी चेस करतोय. बघा, ह्या मैत्रीला काय नाव देऊ माहिती नाही. आम्ही 7 वर्षाआधी पहिल्यांदा भेटलेलो. हा. तेव्हा महादेवदादांचा आकुटीमध्ये पहिलं शॉप होतं आणि मी तिथं क्लासेसला जायचो. तेव्हापासून त्यांची जर्नी आणि तेव्हापासून माझी जर्नी ही एक वेगळ्या लेवलला आहे. म्हणजे आम्ही दोघांना अप्रिशिएट करत असतो जेव्हा पण भेटतो, आणि आम्ही त्याबद्दल बोलत असतो की काय होतो. दोघं पण चांगलेच स्टेजला आहे. टचवूड नाही की कोणी खाली आणि वरती आहे. ज्याच्या फील्ड मध्ये तो चांगला आहे टचवूड. आणि ऍक्च्युअल मध्ये टचवूड की दोघं पण चांगलं करतोय. आणि हा जो हेअरकट आहे ना, हा स्पेशल हेअरकट आहे. त्यांना आम्ही मगाशी म्हणलो की हे आपण ब्लॉग मध्ये घेऊ, कारण की 7 वर्षापासून
जेव्हा हेअरकट करत होतो ना, नवीन नवीन आमचे फेजेस आले. कधी घर घ्यायचा फेज, कधी गाडी तर आता घेतली, पण लग्नाचा फेज, एंगेजमेंटचा फेज, आणि फायनली हा जो लग्नाचा हेअरकट आहे हा मला लक्षात राहील. आणि तो पण असा एकदम बघा ना, हॉरिबल लुक मध्ये मी शूट करतो. आय डोंट केअर, आय रिअली एन्जॉय दिस प्रोसेस आणि एन्जॉय दिस फ्रेंडशिप. त्यांनी मनापासून सांगितलं, मी हे मनापासून करून घेतलं. सो देर इज असं काहीच नाही की बाबा मी का करू, तुम्ही सांगितलं आणि ऑल ना. त्यांनी सांगितलं म्हणजे मी केलंच, असंच येते. सो यस, तुम्ही ज्योतिबाला डोळे बंद करून कुठेही जाऊ शकतात. आमच्या ब्रांचेस सगळीकडे भेटतील तुम्हाला. JS सलून तुम्ही प्राधिकरणाला या, तुम्ही भोसरीला जा, अजून कुठं आकुर्डीला. हा, पहिलं सगळ्यात फेवरेट माझा आकुर्डीला 2 आहेत है ना, मंदिराचा शेजारी आणि स्टेशन जवळ. सो येस, कधी असे डोळे बंद करून जा आणि असलं करा तुम्ही पण, ठीक आहे. ऑल राईट, हेअरकट डन. आणि आता मी चाललोय घरी. आणि मला एक टेन्शन आहे बघा, नेहमी ना मी गाडी इथं कुठेतरी लावून द्यायचो आणि इथं कुठेतरी ॲडजस्ट करून द्यायचो. आणि बघा माझ्या दादांची गाडी इथंच कुठेतरी लावून द्यायचो. पण ह्यावेळेस मी गाडी दुसऱ्या ठिकाणी लावली, बिकॉज इथं ना मी जेव्हा आलो तेव्हा खूप जास्त गाड्या होत्या, पार्किंग नव्हती लावायला. तर नवीन गाडी थोडंसं टेन्शन आहे. तर दुसऱ्या ठिकाणी लावल्यावर लोकांचं काही खरं नाही, हवा काढून टाकतात, स्क्रॅचेस मारून टाकतात. तर बघू पहिले गाडीची कंडिशन, नंतर मग गप्पा मारू आपण, ठीक आहे. लेट्स गो. मला मगाशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या, पण आता आठवत नाही मला काय गप्पा मारायच्या होत्या. आठवल्यावर मी नक्की गप्पा मारेल, ठीक आहे. फ्लॅटचे सोफा, बाकीच्या गोष्टी इतक्या भारी दिसतात, तर ते सगळ्या गोष्टी पण येऊन गेल्या आहेत. सो ते पण मला चेक करायचं होतं, पण आता 11 वाजून गेलेत. सो आता मला जाता येणार नाही. आणि उद्या मला निघायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायची, तर उद्या पण नाही जमणार. आणि बघा ही आपली गाडी इथं लावली होती मी. पहिले तर मला टायर चेक करू द्या, हवा बिवा ऑल ओके ना, लोकांचं सांगता येत नाही. ऑल गुड आहे. चलो लेट्स गो. हे बघा किती वाजले जातात, 11:30. आणि मी शॉक आहे घरी येऊन एक गोष्ट बघून. इथं मागेत ना सगळे झोपलेत. इथं बघा तुम्हाला अंधार दिसत असेल, सगळे झोपलेत. मावशी उठली माझी. हॅलो, हाय. मावशी खिचडी गरम करते माझ्यासाठी आणि मला जेवण वाढून देते. ती पण झोपली होती, पण ती उठली. आणि मला एक लहानपणीचा आमचा इन्सिडेंट, मावशीच्या घरी जायचो तेव्हा मावशी असंच आम्हाला खिचडी बनवून खाऊ घालायची. आणि ते दिवस मला परत आठवले या मावशींसोबत. म्हणजे मी आधीच मेन्शन केलं ना, खूप वर्षानंतर भेटलो, पण उडदाचा पापड, अजून खिचडी आणि वड्या, मठाच्या वड्या. हां, ते दिवस. आणि सगळं झोपलेत डाराडूर. आणि मी एकमेव यायचो जागी. आणि मला उद्या ट्रॅव्हलिंग पण करायची, सकाळी उठून जायचं पण आहे. येस, ह्या ब्लॉगला इथं एंड करतो. मला वाटलं गप्पा वगैरे मारू, जे काय होईल, बट माझी चूक आहे. माझी खूप धावपळ होते, जसं घराचं काम आहे, लग्नाची तयारी आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो मला टाईमच भेटत नाही घरात राहायला पण, कारण की कंटिन्यू इकडं तिकडं जाणं चालू आहे. आणि उद्या पण एक तुम्हाला दिसेल पुढच्या ब्लॉगमध्ये, उद्या पण मला ट्रॅव्हलिंग करायची खूप जास्त. सो येस, हे सगळं चालू आहे. आणि घरचे प्रोग्राम पण थोडे मिस होत आहेत, म्हणजे गाणे म्हणूनपासून, घरच्यांसोबत टाईम स्पेंड करण्यापासून. बट ते होऊन जाईल, ठीक आहे. 18 तारखेनंतर मग आपण इथंच आहेत, कुठं जाणार नाही आहेत. सगळे फंक्शन आणि ज्या काही गोष्टी इथं अटेंड करणार आहेत. ट्रॅव्हलिंग पूर्णपणे बंद करणार आहे. पण उद्याचा इव्हेंट इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. यावेळेला आपण इथंच थांबूयात खिचडीसोबत, ठीक आहे. माझी फेवरेट खिचडी खाऊयात, जरा आराम करतो, कारण की उद्या ट्रॅव्हलिंग पण करायची. सो भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि कलश पूजा आवडली असेल आणि माझं जे इमोशन्स जे काही मी शेअर केलं ते आवडलं असेल. सबस्क्राईब करून द्या आणि त्या लोकांसोबत शेअर करा जे खूप मेहनतीत आणि ज्यांना पण खूप साऱ्या गोष्टी अचीव करायच्या. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.